प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, जीवन म्हणजे एक प्रवास आणि या प्रवासात काही वळणं अशी येतात जिथे माणूस स्वतःशी, आपल्या वेदनांशी आणि आशेशी सामना करत असतो. कर्करोग हा असाच एक शब्द आणि हा शब्द केवळ एक वैद्यकीय अवस्था नाहीये, तर ती एक भावनिक परीक्षाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रुग्णाची, कुटुंबाची आणि समाजाची सर्वार्थाने. पण प्रत्येक अंधाराला म्हणतात ना, उजेडाची साथ ही नक्कीच असते आणि हा उजेड बनून गेली अनेक दशके लाखो रुग्णांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण पेटवत उभं आहे एक अशी संस्था ज्याचं नाव आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई. म्हणजे हाच विषय आपण आज निवडलेला आहे. 28 फेब्रुवारी हा केवळ या संस्थेचा स्थापना दिवस नसून तर तो दिवस आहे सेवाभावाचा, समर्पणाचा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या तत्वज्ञानाचा. आपण विषय आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. टाटा मेमोरियल रुग्णालय स्थापना दिवस 28 फेब्रुवारी. हॅलो मित्रो, आजच्या हॅलो डॉक्टरच्या या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महान संस्थेचा प्रेरणादायी एकंदरीत प्रवास, त्यामागचं तत्वज्ञान आणि भविष्यातील त्याच्या दिशा. हेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत असे दोन मान्यवर उपस्थित आहेत. त्यांची मी ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर राजेंद्र बडवे सर हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईचे माजी संचालक आहेत. पद्मश्री ही पदवी त्यांना देण्यात आलेली आहे. आणि दुसरे आपले मान्यवर पाहुणे जे उपस्थित आहेत ते आहेत डॉक्टर श्रीपाद बनावली सर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईचे ते निवृत्त शैक्षणिक संचालक आहेत. आपल्या पाहुण्यांचा अगदी थोडक्यात असा परिचय करून द्यायचा झाला तर पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे सर हे कर्करोग उपचार क्षेत्रामध्ये संशोधन, सेवा आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या कार्यात पाहायला मिळतो असं ते व्यक्तिमत्व आहे. असे अत्यंत मान्यवर असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. डॉक्टर राजेंद्र बडवे सर हे टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबईचे माजी संचालक आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कर्करोग तज्ज्ञ आहेत. कर्करोग संशोधन आणि उपचार क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान याची दखलही जगभरात घेण्यात आलेली आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री या देशाच्या 4थ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. कर्करोग प्रतिबंध, परवडणारे उपचार आणि भारतीय रुग्णांसाठी उपयुक्त संशोधन या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य हे केवळ वैद्यकीय योगदान नसून ती एक राष्ट्रीय सेवा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या कार्यामुळे लाखो रुग्णांना केवळ उपचारच नाही तर नवजीवन मिळालेले आहे. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं हॅलो डॉक्टरच्या या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करतो. दुसरे मान्यवर व्यक्तिमत्व जे आपल्यासोबत आज इथे स्टुडिओमध्ये आवर्जून उपस्थित आहेत ते डॉक्टर श्रीपाद बनावली सर. समर्पण, संवेदनशीलता आणि अत्युच्च वैद्यकीय कौशल्य त्यांच्या बळावर कर्करोगाविरुद्धच्या लढाईत हजारो रुग्णांना आधार देणारं एक अत्यंत मान्यवर तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. डॉक्टर श्रीपाद बनावली सर हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे वरिष्ठ वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच सिनियर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. विशेषतः स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर कर्करोगांच्या आधुनिक उपचार पद्धतींमध्ये त्यांचं योगदान हे अत्यंत मोलाचं मानलं गेलं आहे. रुग्णांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ आणि प्रगल्भ असा अनुभव यामुळे ते केवळ एक डॉक्टर नाहीत तर अनेक रुग्णांसाठी आशेचा आधारस्तंभ ठरतात. अशा या मान्यवर तज्ज्ञांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहोत. एकंदरीत मार्गदर्शन आपल्या तज्ज्ञ मान्यवरांकडून घेणार आहोत. पण अगदी पहिल्या प्रश्नाच्या अगोदर मला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की काही ठिकाणं ही मंदिरासारखी असतात. तिथे देव दिसत नाही पण तो जाणवतो. टाटा मेमोरियल हॉस्पिटल किंवा टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई हे असेच एक मंदिर आहे जिथे प्रार्थना औषधांच्या रूपात मिळते आणि चमत्कार हा विज्ञानाच्या रूपात घडताना आपण रोज पाहतो. सर, पुन्हा एकदा मी दोघांचंही आपलं मनापासून हॅलो डॉक्टरच्या या भागात स्वागत करतो. पहिला प्रश्न माझा डॉक्टर बडवे सरांना हाच आहे की टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा स्थापना दिवस हा जो आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्ताने या प्रवासाकडे आपण टाटा मेमोरियल रुग्णालय याला एक केवळ संस्था म्हणून नाही तर एक चळवळीच्या रूपाने कसं पाहता, आपल्या शब्दात याला आपण कसे मांडाल? डॉक्टर बडवे सर.
टाटा हॉस्पिटलची स्थापना आणि सुरुवात 28 फेब्रुवारी 1941 साली झाली आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा जो काळ आहे तो तसं पाहायला गेलं तर 3 भागामध्ये आपल्याला दिसून येतो. पहिल्या भागामध्ये आपला शत्रू म्हणजे कर्करोग ह्याला जोखण्याची जी परिस्थिती होती ती चालू होती की किती स्ट्रॉंग आहे, किती प्रमाणात येतो, त्यात काही बदल घडत आहेत का, ह्या गोष्टीचं मोजमाप हे पहिल्या काही वर्षात झालं. ट्रीटमेंट तर तेव्हा चालूच होती, पण ट्रीटमेंट त्याच्या अगदी बाल्यावस्थेत होती त्या काळामध्ये. पण हा रोग हळूहळू वाढला आणि मग रिफाईनमेंट ऑफ ट्रीटमेंट, उपचारामध्ये काय काय नवीन आणता येईल हे पुढच्या 20-25 वर्षात सुरू झालं. आणि शेवटचे 20-25 वर्षात जर बघितलं तर हाच कर्करोग आपल्याकडे काही प्रमाणात का जास्त आहे, कुठल्या प्रकारचे कर्करोग जास्त आहेत आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचं रिसर्च करून स्वस्तात स्वस्त ट्रीटमेंटमध्ये जास्तीत जास्त फायदा कसा मिळू शकतो ह्याचं मोजमाप आणि ह्याची जे सुरुवात झाली ही गेल्या 20-25 वर्षात झाली. आणि आज सांगायचं झालं तर टाटा हॉस्पिटलमधनं जे नवीन ट्रीटमेंट परिस्थिती सुरू केलेली आहे असे प्रोटोकॉल्स टाटा हॉस्पिटलमधनं सुरू झालेले जवळजवळ 20 प्रोटोकॉल अख्ख्या जगात प्रसिद्ध आहेत, कार्यरत आहेत आणि पेशंटची लाईफ वाचवत आहेत. अतिशय सुंदर आणि बेभान असा प्रवास असं म्हणावं लागेल, पण एका दिशेला ठरवून आणि एका विशिष्ट उद्देशाने केलेला हा प्रवास. नक्कीच सर, या उत्तराचा धागा धरून माझा दुसरा प्रश्न आपल्यासाठी की तसं आपण पाहतो की कर्करोगाविरुद्धची जी लढाई आहे ही फक्त औषधांची नसते, तर ती मानसिक आणि भावनिक लढाई सुद्धा आहे. मग या संदर्भात या संस्थेची, टाटा मेमोरियल रुग्णालयाची भूमिका नेमकी काय, याबद्दल आपण काय सांगाल? कर्करोगामध्ये 2 माणसं फार महत्त्वाची, डॉक्टर आणि पेशंट. जे माझ्याकडे ज्ञान आहे, जे टाटा हॉस्पिटलमधल्या किंवा कर्करोगाच्या तज्ज्ञाकडे जे ज्ञान आहे त्याच्या अनुषंगाने तो जे काही सगळ्या ट्रीटमेंट चांगली असेल ती सांगतो. परंतु ती ट्रीटमेंट घेता येईल का, त्या ट्रीटमेंटबद्दल संपूर्ण अंडरस्टँडिंग झालंय का, कळलंय का पेशंटला काय काय करायचं आणि ती ट्रीटमेंट कंप्लीट होऊ शकते का. आमच्याकडे असं दिसून आलं काही काही वेळेस की जवळजवळ 30% पेशंट ट्रीटमेंट कंप्लीट करूच शकत नव्हते. ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. ट्रीटमेंट सगळ्यात उत्तम असेल पण कंप्लीटच नाही केली तर त्यात क्युअर रेट येणारच कुठून. तेव्हा ह्या सगळ्याच्या अनुषंगाने अशा गोष्टी आम्हाला बघायला लागलेल्या आहेत की नर्सिंग स्टाफ पण पाहिजे, बरोबर पॅरामेडिकल स्टाफ पाहिजेत, आम्हाला रिसर्च प्रोटोकॉल चालवणारी माणसं पाहिजेत, टेक्निशियन्स पाहिजेत, ह्या सगळ्याचा नॅव्हिगेटर्स पाहिजेत. ह्या सगळ्याचे एकत्र करून जसं आपलं शरीर असतं तसं हे एक कॉर्पोरेशन आहे. शरीराला इंग्रजीमध्ये कॉर्पोरा म्हटलेलं आहे. कॉर्पोरामध्ये लिव्हर आहे, स्प्लीन आहे, फुफ्फुस आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे, सगळ्या आणि स्किन वरचं सगळ्या आपापली कामं करत आहेत. प्रत्येक पेशीला संपूर्ण माहिती आहे की शरीरात कुठे कुठे काय काय काम चालतं, पण माझ्या हातात जे काम आहे तेवढं मी नीट करणार आणि ते नीट झाल्यामुळे हे जे तुमच्या समोर दिसतं शरीर ते अप्रतिमपणे 80, 90, 100 वर्षापर्यंत चालू राहतं. तोच प्रकार टाटा हॉस्पिटलमध्ये आहे. इट इज ए कॉर्पोरेशन आणि त्या कॉर्पोरेशनमध्ये प्रत्येकजण आपलं काम मन लावून करतो आणि त्या कामाबद्दल त्याला गर्व आहे की मी जे करतो ते सगळ्यात उत्तम करतो आणि त्यामुळे सगळ्यांना रिलीफ मिळू शकतो. खूप छान पद्धतीने शरीराचं उदाहरण घेऊन सर आपण जे सोप्या भाषेत सुलभ शब्दांमध्ये समजावून सांगितलं की कशा प्रकारे ही एकंदरीत प्रणाली तिथे चालवली जाते की जेणेकरून शरीराचा प्रत्येक भाग किंवा तिथला प्रत्येक घटक, जेव्हा उपचार एखाद्या रुग्णावरती होत असतो तेव्हा तिथला प्रत्येक घटक हा जबाबदारीने आपली जबाबदारी पार पाडत असतो आणि त्याच्यातून निर्माण झालेला जो सामूहिक परिणाम आहे तेच मला वाटतं टाटा मेमोरियल रुग्णालयाचं जे यश आहे त्याच्या मागचं खरं गमक आहे. डॉक्टर बनावली सर, आपल्याकडे मी येऊ इच्छितो की दररोज हजारो रुग्ण आज आपण टाटा रुग्णालयामध्ये येत असतात. मग यांच्यासाठी आशा
कुठेतरी आशावाद ज्याला आपण म्हणतो, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मग या संस्थेसाठी हा शब्द किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती चालताना अनेक काही गोष्टी असतात, त्याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? आमचे एक गुजरातचे कॅन्सर सेंटर आहे, त्याचे डायरेक्टर आहेत आणि ते नेहमी त्यांचे नातेवाईक किंवा मित्र असतील ज्यांना कॅन्सर वगैरे झाला असेल तर ते हमखास ते टाटा हॉस्पिटलला पाठवतात. आणि त्यांना पाठवताना ते नेहमी त्यांना सांगतात की जगात हजारो मंदिर आहेत, मस्जिद आहेत, पण काहीच जे आहेत, सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे किंवा आपलं सिद्धिविनायक मंदिर आहे किंवा धार्मिक ठिकाणं आहेत, तिकडेच का आपण जातो? तर तेच ह्याचं टाटाचं उदाहरण ते नेहमी सांगतात की तिकडे काहीतरी आहे म्हणून तिकडे जाऊन डोकं टेकून या. आणि ते तसं तुम्ही म्हटल्यासारखं आशा ही फार फार महत्त्वाची हे आहे. आणि आशाबरोबर विश्वास हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि तो इकडे टाटा हॉस्पिटलमध्ये पेशंटना मिळतो आणि त्याच्यासाठी ते इकडे येतात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे आणि ते टाटा हॉस्पिटल फेमस आहे की ते अफोर्डेबल कॅन्सर केअर, म्हणजे परवडणारी कॅन्सरची ट्रीटमेंट. कारण त्यांना माहिती आहे की टाटा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर 3 हे महत्त्वाचं असते. एक तर त्याचं निदान बरोबर होणार, त्याची ट्रीटमेंट बरोबर होणार आणि ती त्यांना परवडेल किंवा इव्हन फुकटात होणार. हे तिन्ही माहिती असल्यामुळे टाटा हॉस्पिटलला जे पेशंटची लाईन लागते किंवा पेशंट अख्ख्या जगातून येतात, भारतातून तर येतातच पण काही बाहेरच्या देशातून सुद्धा येतात. आणि ते हे जे महत्त्वाचं ते कारण आहेत की त्याच्यासाठी टाटा हे महत्त्वाचं ठिकाण आहे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी. खूप महत्त्वाचं होतं. आपल्या उत्तरातून एक गोष्ट नक्कीच जाणवली सर, की एकंदरीत त्याचा सामूहिक परिणाम म्हणजे टाटा हॉस्पिटलबद्दल निर्माण झालेली विश्वासार्हता आणि त्याच्यावरच अख्खा हा डोलारा समर्थपणे उभा आहे, असं आपल्याला आपल्या उत्तरातून नक्कीच आम्हाला जाणवतं आणि एकंदरीत अनुभवातून आम्हाला त्या गोष्टी समोर दिसतातच. एकच हे सांगेन मी, आत्ताच गेल्या महिन्यात हे जगातली जी बेस्ट कॅन्सर हॉस्पिटलांची जी लिस्ट लागली होती त्याच्यात टाटाचं नाव जगातून दुसरं आलं. आता जगात एवढी मोठी मोठी कॅन्सरची हॉस्पिटल आहेत, पण का टाटाचं नाव आलं? तर त्याच्यासाठी फक्त ट्रीटमेंट इकडे नाही, पण जे सर म्हणाले तसं एम्पथी, म्हणजे ज्यांना खरंच मनापासून ट्रीटमेंट मिळते, परवडेल अशी ट्रीटमेंट मिळते. आणि त्याच्यासाठी टाटा हॉस्पिटल जगातलं नंबर 2, एक डेना फार्बर म्हणून बॉस्टनचं सेंटर पहिलं आलं आणि टाटा हे नंबर 2 आत्ताच पब्लिश झालेल्या लिस्टमध्ये. नक्कीच नक्कीच, म्हणजे एम्पथी म्हणजे कुठेतरी ती संवेदनशीलता कुठेतरी जिवंत आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा एखादा अप्रोच रुग्णांकडे होतो तो नक्कीच मनाला भिडणारा असतो. आणि आपली संस्था ही दुसरी आली आहे आणि हॉस्पिटल किंवा हेल्थकेअरमध्ये जेव्हा संस्था मोठी होते ते नक्कीच अभिमान त्याच्याबद्दल व्यक्त करावा की काय म्हणावं हा प्रश्न नक्कीच समोर निर्माण होतो. पण जे समोर आहे त्या गोष्टीला सादर असणंही तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर बडवे सर, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की टाटा मेमोरियल हॉस्पिटलचं मूळ तत्वज्ञान काय आहे असं आपण सांगाल, जे इतर संस्थांपेक्षा, जसं आता सरांनी सांगितलं की ही संस्था दुसरी आली आणि अनेक संस्था त्या स्पर्धेत असतीलही, मग ही संस्था इतरांपेक्षा वेगळी कशी ठरते याबद्दल काय सांगाल? टाटा हॉस्पिटल जेव्हा 1941 साली सुरू झालं तेव्हा त्याचं एक मिशन स्टेटमेंट होतं की ह्या दारातून आत आलेला प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे असं धरून त्याला ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. त्याच्याबद्दल तो ते पैसे देऊ शकतो, तो परवडेल की नाही ह्या गोष्टीचा विचार न करता सगळ्यांना तितकीच चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. हे पहिलं मिशन. दुसरं महत्त्वाची गोष्ट, टाटा हॉस्पिटल अख्ख्या समाजाला ट्रीटमेंट देतं. आमच्याकडे गरीब पेशंट येतात, मिडल क्लास पेशंट येतात आणि श्रीमंत पेशंटसुद्धा येतात. हे फार महत्त्वाचं आहे. 2 प्रकारे महत्त्वाचं आहे. एक म्हणजे जेव्हा आपण सेम ट्रीटमेंट, तीच ट्रीटमेंट अख्ख्या सोसायटीला देतो, ती ट्रीटमेंट तितकी चांगली असून सुद्धा त्याचं जे आउटकम आहे, क्युअर रेट्स आहेत, किती पेशंट परत नॉर्मल आले, ह्याचं जे मोजमाप आहे ते सोशल क्लासवर डिपेंडंट असतं. आपल्या अख्ख्या जगामध्ये सगळ्यांना हे अजून संपूर्णतः कळलेलं नाही की ट्रीटमेंट तीच असून सुद्धा सोशल क्लास कशामुळे ह्याचे आउटकम्स बदलतात. हे जर असेल तर मला एखादा रोग समजून घ्यायचा असेल तर मला अख्ख्या समाजाला ट्रीटमेंट
दिल्यानंतरच कळू शकतं की ती आउटकम्स कशी वेगवेगळी आहेत. मी जर फक्त गरीब माणसाला ट्रीटमेंट दिली किंवा फक्त श्रीमंत माणसाला ट्रीटमेंट दिली तर माझं रोगाचं जे अंडरस्टँडिंग आहे ते लॉपसाइडेड आहे. म्हणजे मी फक्त हत्तीच्या पायाला हात लावून सांगतो की अरे हा पाय फार मोठा आहे आणि ही सोंड आहे, ही हलते इकडे तिकडे. परंतु हे सगळं सांगताना तो अख्खा हत्ती कसा आहे ह्याचं मोजमाप जेव्हा तुम्ही अख्खा समाजाला ट्रीटमेंट करता तेव्हा होऊ शकतं. त्यामुळे गेल्या 20 वर्षात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 असे प्रोटोकॉल टाटा हॉस्पिटलमधून निघालेत की ज्यामुळे क्युअर रेट्स वाढलेत आणि अख्ख्या जगामध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट बदललेली आहे. तेव्हा हे दुसरं प्रिन्सिपल झालं. ह्याच प्रिन्सिपलमध्ये एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे. हे हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंगाखाली येतं आणि डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आम्हाला संपूर्णतः सपोर्ट करतं. परंतु एक गोष्ट त्यात समजायला पाहिजे की दर वर्षाला जे काही रिकरिंग एक्सपेंडिचर असतं, इतके पैसे सरकार खर्च करतं, 200 कोटी असतील, 300 कोटी असतील, त्यातले बरेचसे जेव्हा श्रीमंत पेशंट येतात तेव्हा ते त्याची ट्रीटमेंट देऊन त्याचे पैसे देऊन ट्रीटमेंट विकत घेतात. त्यामुळे थोडाफार त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं इन्कम वाढतं आणि सरकारचा पैसा कमीत कमी वापरला जातो. आणि शेवटची गोष्ट, जेव्हा भारतातलंच नाही तर जगातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल पेशंटच्या दृष्टीने टाटा हॉस्पिटलकडे जेव्हा बघितलं जातं, दर वर्षाला 80 ते 85 हजार नवीन पेशंट येतात आणि जवळजवळ 5 लाख फॉलोअपचे पेशंट तिकडे येतात. प्रत्येकजण जेव्हा नवीन नवीन मेडिसिन्स विकत घेतो तेव्हा मेडिसिन्सची खरेदी जी आहे ती युझिंग इकॉनॉमी ऑफ स्केल्स की इतक्या प्रमाणात जर विकत घेतली तर कमीत कमी प्राईसमध्ये इंडस्ट्रीकडनं आम्हाला मिळू शकतं. आणि तो सगळा जो प्रॉफिट आहे तो जे जे काही सबसिडी मिळालेली आहे ती सगळीच्या सगळी आम्ही पेशंटला देतो. त्यामुळे ड्रग्सची किंमत अतिशय कमी असते, अफोर्डेबल असते, परवडणारी असते. हा शेवटचं तत्वज्ञान आहे या हॉस्पिटलचं. खूप सुंदर पद्धतीने आपण सांगितलं सर आणि खूप छान असं तत्वज्ञान आहे. कारण फक्त रोगी समजून घेणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्या अनुषंगाने रोग समजणंही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून ज्या अनुषंगाने जो उपचार पद्धती आहे त्यामध्ये दिवसेंदिवस जो बदल घडू शकतो आणि नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात, जेणेकरून रुग्णाला त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि इथेच मला वाटतं टाटा मेमोरियल रुग्णालय जे आहे ते इतर रुग्णालयांपेक्षा वेगळं ठरतं. खूप छान पद्धतीने आपण ते मांडलं. डॉक्टर बनावले सर, आपल्याकडे मी येऊ इच्छितो की सेवा आणि समर्पण सरांच्या बोलण्यातून आपल्याला ते जाणवलेलंच आहे. तर या मूल्यांना प्रत्यक्षात टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने जगलं जातं? टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्ण जेव्हा येतात त्यांना फक्त ट्रीटमेंट मिळत नाही, आपण ट्रीटमेंटच्या पलीकडे जाऊन त्यांना सगळी व्यवस्था त्यांची करतो. साधं उदाहरण तुम्ही आता ऐकलं, हजारो पेशंट येतात, रोज हजारो पेशंट टाटा हॉस्पिटलमध्ये येतात. बऱ्याचशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऐकलं असेल तिकडे डेली टोकन असतो, ही व्यवस्था कोटा असतो, तेवढे टोकन झाले की दुसरे पेशंट घेतले जात नाहीत. टाटा हॉस्पिटलमध्ये आलेला पहिला पेशंट जो आहे तो बघतो आम्ही आणि शेवटचा पेशंट आलेला आहे तोही बघतो. आणि OPD आमची जोपर्यंत पेशंट संपत नाही तोपर्यंत OPD थांबत नाही. आणि काही वेळेला 8, 9, 10, 11 पण वाजतील पण ते OPD थांबणार नाही. साधं एक उदाहरण झालं. पण त्याच्याही पलीकडे ट्रीटमेंटचं एक पार्ट झालं आपल्या पेशंटचं ह्याचं, पण पेशंट आमच्याकडे पूर्ण भारतातून येतात. आता तेच डॉक्टर जे ट्रीटमेंट देतात ते पेशंटची बाकी व्यवस्था आम्ही तिकडे करतो. म्हणजे त्यांना राहायची व्यवस्था लागेल, त्यांना खाण्या जेवणाची असेल, न्यूट्रिशनची असेल, ब्लड प्रोडक्ट, काही बऱ्याचशा कॅन्सरच्या पेशंटना रक्त, प्लेटलेट वगैरे लागतात, ती व्यवस्था करायची असेल, त्या मुलं आमच्याकडे आहेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची असेल, तर हे सगळं आम्ही वेगवेगळ्या फाउंडेशन म्हणजे टाटाच्याच डॉक्टर्स आणि स्टाफने मिळून बरेचसे फाउंडेशन, जसं आता मी मुलांच्या कॅन्सरची ट्रीटमेंट करतो तर आमचं इम्पॅक्ट फाउंडेशन म्हणून आहे. बायकांच्या आणि वुमेन यांच्या कॅन्सरसाठी वुमेन कॅन्सर इनिशिएटिव्ह म्हणून फाउंडेशन आहे. ब्रेन ट्युमरसाठी ब्रेन ट्युमर फाउंडेशन आहे. तर हे फाउंडेशनतर्फे आम्ही त्यांना पूर्ण हॉलिस्टिक जी केअर लागते, पूर्ण जी ट्रीटमेंट घेण्यासाठी
राहण्यासाठी. म्हणजे त्याचं मुख्य कारण म्हणजे पेशंट आलेला ट्रीटमेंट सोडून जाता कामा नये, पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट करावे, कारण जोपर्यंत पूर्ण ट्रीटमेंट होत नाही तोपर्यंत तो क्युअर होणार नाही. त्यामुळे हे सगळं आम्ही एक टाटा हॉस्पिटलमध्ये करतो आणि ह्याच्यामुळेच पेशंटना माहिती आहे, ते आपण म्हटल्यासारखं मगाशी, की त्यांना आशा आहे आणि विश्वास आहे की एकदा टाटाला गेलो आपण की आपली पूर्ण व्यवस्था होणार आणि आपली ट्रीटमेंट पूर्ण केली जाणार. तर ते हे सगळं असल्यामुळे आम्ही, कारण मुंबईतलेच पेशंट नाही तर आपले पूर्ण भारतातून आणि म्हटल्यासारखं परदेशातूनही पेशंट येतात, तर त्यांना ट्रीटमेंट तर एक पार्ट झालं, बाकीचंही बरंच करायला लागतं. नक्कीच आपल्या बोलण्यातून मला एक गोष्ट नक्की जाणवली की सेवा आणि समर्पण या गोष्टीची परिभाषाच जर काही असेल तर ती म्हणजे टाटा रुग्णालय, टाटा कॅन्सर हॉस्पिटल. नक्कीच सर. आणि एक कुटुंब म्हणून जेव्हा त्या गोष्टीकडे बघितलं जातं आणि सर्वार्थाने ज्यावेळी उपचार करताना बाकीच्या गोष्टींचाही कुठेतरी त्याच्यामध्ये समावेश होतो, तो कुठेतरी ती जी आपण कंप्लायन्स म्हणतो ट्रीटमेंटची, की रुग्णासाठी ते औषधोपचार पूर्ण होणं त्या निमित्ताने अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती काळजी नक्कीच घेतली जाते. सर, मग आपल्या दोघांसाठी मला प्रश्न आहे, पण पहिल्यांदा डॉक्टर बडवे सरांकडून मी अपेक्षित आहे उत्तर मला ते, की एकदा रुग्ण जेव्हा पूर्णपणे बरा होऊन जेव्हा हसत मुखाने आपल्याकडून जातो, हॉस्पिटलमधून बाहेर जातो, तो क्षण एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय देऊन जातो? काय सांगाल डॉक्टर बडवे सर? एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही फोकस केलं की क्युअर रेट वाढतो, तुमची एफिशियन्सी वाढते. तसंच काहीतरी होतं इथे की सगळे रोग असतात, त्याच्यामधल्या कर्करोगामध्ये फोकस केलं, कर्करोगावरनं फोकस करून स्तनांच्या कर्करोगावर फोकस केलं की क्युअर रेट्स वाढतात. तेव्हा हसतमुख घरी जाणारे पेशंट्स भरपूर असतात, आनंद अतिशय होतो. पण त्यात एक कळून येतं की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण परिस्थितीमध्ये ह्या स्त्रिया, मी स्तनाचा कर्करोग ट्रीटमेंट करतो म्हणून मी स्त्रियांबद्दल बोलतोय, किती शौर्याने ह्या गोष्टीला सामोरे जातात आणि त्याच्यावर कॉन्कर करतात. ही एक गोष्ट झाली. पण मला तो सक्सेस तितका महत्त्वाचा वाटत नाही जितका प्रत्येक वेळेस सक्सेस मिळतोच असं नाही. कधी कधी फेल्युअर्स पण येतात. अशा फेल्ड कुटुंबामध्ये माणसं जेव्हा परत पुढचा पेशंट घेऊन येतात, ते माझ्या दृष्टीने सगळ्यात सक्सेसफुल गोष्ट आहे. कारण गोष्ट एकच आहे की तुम्ही मन लावून फक्त पेशंट नाही, अख्ख्या कुटुंबाला सपोर्ट केला, त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आहात ही जाणीव दिली. हे सगळ्यात मोठं सक्सेसचं उदाहरण आहे माझ्या मते. अगदी खरं आहे. डॉक्टर बनावळी सर, काय सांगाल? मी तुम्हाला म्हटल्यासारखं मगाशी, मी लहान मुलांच्या कॅन्सरचा तज्ज्ञ आहे. त्यामुळे बरीच लहान मुलं मी ट्रीट करतो आणि लहान मुलं तर तुम्हाला माहिती आहेत, 2 मिनिटात ते एकदा पहिले 2 दिवस रडतात वगैरे, पण त्याच्यानंतर सतत हसत खेळत असतात, कारण त्यांना माहिती नसतं की कॅन्सर काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचा कॅन्सर हा बऱ्याच प्रमाणात पूर्ण क्युअर होतो. म्हणजे हा आम्ही नेहमी सांगतो की ॲडल्ट कॅन्सर हा कंट्रोलेबल आहे, पण पिडियाट्रिक कॅन्सर हा क्युरेबल आहे आणि त्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे आमच्या हजारो मुलं आहेत जी पूर्णपणे बरी झाली आहेत आणि ती मुलं जेव्हा पुढे डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, लॉयर, ॲक्टर, तुम्ही म्हणाल त्या फील्डमध्ये आमची मुलं पुढे हे आली आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ते पूर्ण आणि ते सांगायचा मला फार अभिमान वाटतो की आम्ही ट्रीट केलेली 3 मुलं की 4 मुलं आता जवळ ती टाटा हॉस्पिटलमध्येच डॉक्टर PhD करत आहेत, काही 3 जण डॉक्टर आहेत, ते स्वतः आता काम करतच आहेत. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे की ते ट्रीटमेंट केलेली मुलं आता पूर्ण पुढे आणखीन पुढच्या कॅन्सरच्या पेशंटना ट्रीट करत आहेत. तो एक भाग झाला. पण इवन ट्रीटमेंट झाल्यावर, शिक्षण झाल्यावर पुढे ते जेव्हा लग्न करून येतात, त्यांच्या मुलांना घेऊन येतात, तो क्षण फार महत्त्वाचा असतो. आणि हमखास बरेच पेशंट जे आहेत ना, स्वतः लग्न झाल्यावर, त्यांना मुलं झाल्यावर ते येऊन आम्हाला येऊन भेटून जातात आणि त्यावेळेला खरंच बरं वाटतं की काहीतरी आपण केलं आहे आणि आम्हाला हा चान्स मिळतो, कारण मुलांचा कॅन्सर हा फार फार प्रमाणात बरा होतो. खूप छान. आपल्या दोघांच्या उत्तरातून मला एकच गोष्ट नक्कीच प्रकर्षाने जाणवली की एका सामान्याने दुसऱ्या सामान्यासाठी केलेली एक सामान्य कृती
असामान्य समाधान देऊन जाते हेच आपल्या बोलण्यातून मला जाणवलं. आणि खास करून लहान मुलं जेव्हा रुग्ण म्हणून आलेली असतात आणि नंतर भविष्यात ते यशस्वी होऊन यशस्वीपणे तिथे येऊन आपली सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतात, मला वाटतं याच्यासारखं समाधान दुसऱ्या जगात कोणत्याही गोष्टीमध्ये मिळणं केवळ अशक्य आहे. सर, मगाशी आपण बोललात की टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये एखादी गोष्ट म्हणजे फक्त रुग्णावरची ट्रीटमेंट नाही, तर रुग्ण तो रोग समजून घेण्यातही रस असतो आणि त्यानिमित्ताने पुढच्या गोष्टी ठरवल्या जातात. तर कर्करोग उपचारामध्ये संशोधन म्हणजे रिसर्च ही गोष्ट किती महत्त्वाची भूमिका बजावते डॉक्टर बडवे सर? रिसर्चबद्दल एक विधान करायचं झालं तर रोज सकाळी उठून मनात एक विचार आला पाहिजे की मी कालच्यापेक्षा आज जास्त चांगल्या गोष्टी कशा करू शकतो. हा जर विचार मनामध्ये असेल तर दोन प्रकारे त्याचा फायदा होतो. एक म्हणजे काल मी तितकंसं चांगलं केलं नाही आहे हे ॲक्सेप्ट होतं आणि आज मला एक नवीन विचार करायचा आहे. हे विचार परदेशामध्ये सुद्धा होतात, सगळीकडेच होतात. परदेशातल्या ज्या नव्या ट्रीटमेंट आलेल्या आहेत त्या अतिशय महागड्या आहेत. कधीकधी 1 लाखापासून ते 5 कोटी रुपयापर्यंत ट्रीटमेंटची कॉस्ट होऊ शकते. नवीन कार टी सेल आलेले आहेत, त्याची किंमत अमेरिकेमध्ये जवळजवळ 4.5 कोटी रुपये आहे. ना हे सगळ्या गोष्टी कोणाला म्हणजे कोण घेऊ शकतं, कोणाला परवडणार आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्याने क्युअर रेट होऊ शकतो. ते तर आपण स्वस्तात कशा तयार करता येतील हे भारतात आहेच. भारत हे अख्ख्या जगाची फार्मसी आहे. सगळ्या जगामध्ये भारतातनं ड्रग्ज जातात. परंतु भारतामध्ये काही कॉस्ट इफेक्टिव्ह रिसर्च होऊ शकतो का, नवीन काही विचार येऊ शकतात का, ह्याच्यासाठी आपण निसर्गाकडे जर वळलो तर निसर्गामध्ये अशा बऱ्याचशी सोल्युशन्स आहेत की ज्या आपल्याला आपल्या प्रत्येक डिसिप्लिनमध्ये त्याचा वापर करून, त्याच्यावर रिसर्च करून, त्याच्यावर क्लिनिकल ट्रायल्स करून ह्या गोष्टी क्युअर रेट वाढू शकतो. मी आपल्याला 2 उदाहरणं देईन. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाचं एक इंजेक्शन आहे आणि लोकल ॲनेस्थेसिया एक आपण देतो. लोकल ॲनेस्थेसिया करण्यासाठी नेहमीच वापर केला जातो. पण ऑपरेशन करायच्या आधी ट्यूमरच्या आजूबाजूला जर सगळ्या सरफेसवर जर लोकल ॲनेस्थेसिया दिला तर जवळजवळ 30% कर्करोगापासून दगावणारे पेशंट वाचू शकतात. त्या मेडिसिनची किंमत 60 रुपये आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वस्तात स्वस्त मेडिसिन्स वापरून सुद्धा जर काही आपण रिसर्च प्रोटोकॉल डिव्हाइस केले तर त्यातनं काही आउटकम निघालं तर ती उद्या ट्रीटमेंट चालू होऊ शकते आणि सगळे ती ट्रीटमेंट घेऊ शकतात. हाच प्रयोग आम्ही आयुर्वेद, होमिओपॅथी आणि बाकी जी सगळे डिसिप्लिन्स आहेत त्यांना एकत्र घेऊन तितक्याच रिगरसली टेस्ट करू आणि फेस अशा दृष्टीने करायचे त्या की त्यातनं सक्सेस मिळेलच ह्याची गॅरंटी नाही आहे. पण मिळाला तर ते वापरणं उद्यापासून सुरू होईल. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं सर. आणि आपल्या या चर्चेसोबत आता प्रेक्षकही जोडले गेलेले आहेत. कोल्हापूर इथून PN देशपांडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. देशपांडेजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. सर नमस्कार. अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम चालू आहे. मी कोल्हापूरहून बोलतोय. माझ्या पेशंटना केमोथेरपी पूर्ण केलेली आहे आणि आता इम्युनोथेरपीचे डोस त्यांना इंजेक्शन चालू आहेत. तर हे सर्व पूर्ण झाल्यावर पेशंट पूर्ण बरा झाला असं कधी समजायचं? धन्यवाद. आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. आपल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. सर काय सांगाल? नाही, पूर्ण बरा व्हायला ना आपण थांबायला लागतं. नॉर्मली जे ट्रीटमेंट आपण देतो, जे आम्ही क्युअर हे हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा 5 वर्ष तरी डायग्नोसिस म्हणजे निदान झाल्यावर 5 वर्षापर्यंत तरी पेशंट बरा असेल, त्याच्यानंतर आपण त्याला सर्वायवर किंवा क्युअर झालेलं हे करतो. त्यामुळे थोडा वेळ थांबायला लागेल. आता अजूनही ट्रीटमेंट चालू आहे. पण महत्त्वाची म्हणजे सगळ्यात अगोदरची ट्रीटमेंट सगळ्यात महत्त्वाची असते. ती जर बरोबर दिली असेल, त्याचा रिस्पॉन्स चांगला असेल तर क्युअर होण्याचे चान्सेस पण बऱ्यापैकी वाढतात. आणि जर कॅन्सर पसरलेला नसेल आणि बरोबर ट्रीटमेंट केली तर पुन्हा तो क्युअर होण्याचे चान्सेस फार चांगले असतात.
त्यामुळे इतक्या लवकर नाही, पण नक्की चांगले क्युअर होण्याचे चान्सेस आहेत. तर थोडा वेळ थांबायला लागेल जरा क्युअर सांगण्यासाठी. नक्कीच देशपांडेजींना नक्कीच त्यांच्या शंकेचं निरसन या उत्तरातून झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. सर, डॉक्टर बनावळी सर, मी आपल्याकडेच येऊ इच्छितो की टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर एक महत्त्वाची भूमिका अजून एक ते निभावतं. ते म्हणजे काय तर वर्कफोर्स ट्रेनिंग जे केलं जातं, म्हणजे वेगवेगळी जी मॅनपॉवर लागते ती घडवण्याचं कामही कुठेतरी टाटा रुग्णालय करत असतं. तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? बरोबर. टाटा मेमोरियल हॉस्पिटलला गव्हर्नमेंटचा जो मॅन्डेट आहे की कॅन्सरची ट्रीटमेंटच नाही करायची, तर कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी काय काय लागेल ते सगळं करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या टाटा हॉस्पिटल हे 3 पिलर्सवर उभं आहे, 3 स्तंभावर उभं आहे. एक तर ते म्हटल्यासारखं सर्व्हिस, जी आमची ट्रीटमेंट करण्याची महत्त्वाचा स्तंभ आहे. दुसरा जो आहे तो आपण परत त्याच्याबद्दल बोललो, तो म्हणजे रिसर्च, की कॅन्सरची ट्रीटमेंट कशी चांगली करता येईल. फक्त क्युअर रेट वाढवण्याची नाही, पण कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे कमीत कमी दरात चांगलीत चांगली ट्रीटमेंट कशी करता येईल ते आहे. आणि तिसरा म्हणजे कारण ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला माणसं लागतात. ट्रीटमेंट आपोआप होत नाही, अजून तरी होत नाही. त्यामुळे जर आपल्याला ती ट्रीटमेंट करायची आहे तर त्याला वर्कफोर्स लागतो किंवा ट्रेंड वर्कफोर्स लागतो. आणि ते करण्याचं काम आमचं टाटा हॉस्पिटलचं आहे. आणि ते फक्त डॉक्टर नाही, डॉक्टर्स तर आहेतच, कारण डॉक्टर्स आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यात लागतात ट्रीटमेंट करायला, पण त्याच्याबरोबर आपल्याला टेक्निशियन्स लागतात, नर्सेस लागतात. जे आता बरेचशी ट्रीटमेंट जी होते ती मशीन्सवर होते, जसं रेडिएशनचं मशीन आहे, MRI आहे, न्यूक्लिअर मेडिसिनचं आहे, पेट स्कॅन आहे. हे सगळं करायला सुद्धा मशीन लागतात आणि ती ट्रेंड मॅनपॉवर लागते. तर ही सगळी ट्रेंड मॅनपॉवर जी आहे ती आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये आम्ही करतो. आणि ॲट एनी गिवन टाईम टाटा हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 1,500-2,000 हजार स्टुडंट्स ट्रेनिंग घेत असतात. त्यामुळे टाटा जरी कोणाला वाटलं नाही तरी फार हजारो इकडे मुलं दरवर्षी शिक्षण घेतात. आणि हे सगळे बाहेर जाऊन मग पूर्ण ट्रीटमेंट कॅन्सरची कशी बरी करता येईल ते आपण करतो. आणि एक महत्त्वाचं हे म्हणजे टाटा हॉस्पिटल नवीन नवीन कोर्सेस जे लागतात ते आपण डेव्हलप करतो. म्हणजे कॅन्सर जर ठीक करायचं असेल, चांगल्या रीतीने ठीक करायचं असेल, तर नवीन काय आणखीन कोर्सेस करता येईल. तर भारतातले बरेचसे पहिल्यांदा, जसं पिडॅट्रिक ऑन्कोलॉजी आहे किंवा आपलं क्रिटिकल केअर आहे, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आहे, पॅलिएटिव्ह केअर आहे, हे सगळे कोर्सेस आपलं नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे NMCच देतं. पण आपण तिकडे सबमिट करून त्याची हे रेकग्निशन हे घेऊन पुढे ते कोर्सेस चालवतो. आणि नवीन नवीन कोर्सेस करणंसुद्धा आमचं सतत नेहमी चालू असते, ज्या योगे चांगली लोक ट्रेंड होऊन बाहेर जाऊन मग कॅन्सरची सर्व्हिस चांगल्या रीतीने देऊ शकतील. नक्कीच. म्हणजे कॅन्सर कर्करोगाची चे युद्ध जे आहे ते जिंकायचं असेल तर छोट्या छोट्या लढाया जिंकणं गरजेचे आहे. आणि त्या निमित्ताने लढवय्य घडवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून हे पूर्ण युद्धही जिंकता येईल. आणि ते लढवय्य घडवण्याचं काम टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे करत असतं. ही खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर बनावळी सर, त्याचाच धागा धरून की सामान्य माणसाच्या मनामध्ये कर्करोग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक अनामिक भीतीचं वातावरण साधारण आपण समाजामध्ये पाहतोच. ही भीती कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं काम जे केलं पाहिजे आपल्याला ते म्हणजे कॅन्सरचं प्रमाण कमी करायला पाहिजे. कारण जसं कॅन्सर वाढतो तसं लोकांमध्ये भीती पण वाढते की आपल्याला होईल, कसा वाढते, कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर ते करणं, आपण बोलू त्याच्याबद्दल. पण एक तर ते आहे. दुसरं हे आहे की कॅन्सर केव्हा बरा होत नाही, जेव्हा तो पसरलेला असेल किंवा वाढलेला असेल. तो जर आपण लवकर त्याचं निदान केलं, कॅन्सरचं प्रमाण कमी असताना निदान केलं, तर तो बरा होण्याची फार फार चांगली आपल्याकडे शक्यता असते. त्यामुळे कॅन्सर लवकर डायग्नोज करणं ते महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे कॅन्सर हे किती म्हटलं तरी पहिला चान्स हा नेहमी सगळ्यात चांगला चान्स असतो बरं होण्याचं. त्यामुळे पहिलं त्याचं निदान एकदम बरोबर झालं पाहिजे, त्याची ट्रीटमेंट बरोबर झाली पाहिजे. आणि हे सगळं जर केलं आपण तर कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण वाढेल. आणि ते जर वाढलं, कारण लोक का घाबरतात कॅन्सरला, 2 कारणं आहेत. एक तर लोकांना वाटतं की कॅन्सर हा बरा होणार नाही, तर तो आपण लवकर डायग्नोज केला, बरोबर केलं तर ते वाढणार. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते त्यांना भीती वाटते की त्यांना वाटतं कॅन्सर एकदा डायग्नोज झाला की आपलं पूर्ण फायनान्शियल प्रॉब्लेम होणार, तो इतका खर्चिक आहे तो ट्रीटमेंट की त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली काही वेळेला उद्ध्वस्त होतात. तर ते होऊ नये म्हणून टाटा हॉस्पिटल सदैव प्रयत्न करत असते की कसं आम्ही
कमीत कमी खर्चात चांगल्यात चांगली ट्रीटमेंट करणार आणि कॉस्ट अफोर्डेबल ट्रीटमेंट जे आपण कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट जे आहे त्याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आता सरांनी सांगितल्यासारखं आणि बरेच त्याच्यात आहेत. आता आम्ही मेट्रोनॉमिक थेरपी म्हणून जे आम्ही ड्रग रिपर्पजिंग करतो, म्हणजे ब्लड प्रेशरची औषधं, डायबिटीसची औषधं कॅन्सरसाठी वापरतो. इव्हन इम्युनोथेरपी, आता प्रश्न आला होता इम्युनोथेरपीचा, टाटा हॉस्पिटलमध्ये आम्ही केलं. 1/4 किंवा 1/10 डोससुद्धा जर त्याचा दिला तरी आपण तो इफेक्टिव्हली देऊ शकतो. हे सगळं आपण रिसर्च बेसिसवर करतो. असंच नाही की उद्या चालू करणार ट्रीटमेंट, पण जर त्याचं बरोबर रिसर्च केला, बरोबर आपण त्याचं हे केलं की कशी ट्रीटमेंट आपल्याला चांगली करता येईल, कमीत कमी पैशात करता येईल, आणि हे जर झालं तर आपोआप पेशंटची भीती कमी होणार आणि पेशंट पुढे येतील लवकर ट्रीटमेंट घेण्यासाठी, आणि लवकर आले तर त्याचं क्युअर रेटसुद्धा वाढेल. नक्कीच मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, Yes, सॉरी टू इंटरप्ट, या की कर्करोगाची भीती आणखीन कमी होईल जर समाजातले कर्करोगाची ट्रीटमेंट घेतलेले पेशंट समोर येऊन सांगतील की मी क्युअर केलेलं आहे, झालेलो आहे, आणि हे कॉन्क्वेस्ट जी आहे की मी विजेता आहे, हे जर समाजातल्या माणसाने समोर येऊन सांगितलं तर तितकं ते लोकांना पटेल की कमीत कमी त्रासामध्ये आपल्या समोर दिसतोय हा माणूस परफेक्टली नॉर्मल आयुष्य जगू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ह्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही की लवकर निदान झालेले कर्करोगाचे पेशंटमध्ये क्युअर रेट जवळजवळ 80% आहे. 80% चान्सेस आहेत की त्याचं आयुष्य नॉर्मल होईल. एक विचार करा, आज जर मला डायबिटीस झाला, डायग्नोज झाला 50व्या वर्षी, किंवा ब्लड प्रेशर डायग्नोज झालं, तर जवळजवळ 35 ते 40% माणसं ज्यांचं डायग्नोसिस झालेलं आहे हे 75च्या पुढे जाणार नाहीत, पण त्याची भीती वाटत नाही आपल्याला. कर्करोग झाला 80% क्युअर रेट जरी असतील तरीसुद्धा आपल्याला त्याबद्दल भीती आहे, आणि ती भीती माझ्या मते अवास्तव आहे. पण त्याला कारण आहेत. हे जे बाकीचे रोग आहेत त्या रोगामध्ये पेशंट दगावतो डायग्नोसिस झाल्यानंतर 10-15 वर्षानंतर. कर्करोगाने जी माणसं दगावतात ती पहिल्या 3-4 वर्षात, तेव्हा हे आपल्या डोक्यात फिक्स्ड होऊन जातं की हा रोग फार फेटल आहे. पण ओव्हरऑल बघायला झालं तर क्युअर रेट्स, डायबिटीस, ब्लड प्रेशर तितकेच किंबहुना थोडे जास्त चांगले आहेत. तेव्हा ही भीती अवास्तव आहे, काढून टाकली पाहिजे. ही भीती अवास्तव आहे, ती काढून टाकली पाहिजे, हेच अधोरेखित करणारं वाक्य आहे. नक्कीच सर जसं म्हणाले की मी विजेता आहे, म्हणजे जे रुग्ण, कर्करोगाचे रुग्ण जे बरे झालेले आहेत त्यांनी समाजामध्ये कुठेतरी हा संदेश पोहोचवणं इतरांपर्यंत फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हा संदेश जर लोकांपर्यंत पोहोचला, ती जनजागृती झाली, तर नक्कीच भीती या रोगाबद्दलचं जे अवास्तव आकलन जे आहे भीतीदायक, ते कुठेतरी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आणि याच्यातून ह्या जनजागृतीतून नक्कीच एक गोष्ट साध्य झाली होईल की बरं होण्यासाठी उपचार पूर्ण करणं गरजेचं आहे, आणि उपचारासाठी त्याचं लवकर निदान होणं गरजेचं आहे, आणि ते निदान होण्यासाठी त्या लक्षणांचा अभ्यास आणि करून ती जनजागृती पण होणं तितकंच महत्त्वाचं आहे, असं मला या उत्तरातून या अनुषंगाने नक्कीच जाणवलं. सर, या संस्थेमध्ये म्हणजे टाटा रुग्णालयाच्या कर्करोग उपचार क्षेत्रामध्ये अनेक असे ऐतिहासिक टप्पे, कारण इतका मोठा प्रवास आहे तुम्ही सांगितलं, तो प्रवासात नक्कीच काही मैलाचे दगड आपण घेत जातो, पोचत जातो, आणि त्या पद्धतीने तो प्रवास पुढे जात जातो. तर काय महत्त्वाचे टप्पे आहेत असं आपल्याला वाटतं बडवे सर? सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो अगदी पहिले 30 वर्षात झाला की कोणते कर्करोग भारतात जास्तीत जास्त आहेत. तोंडाचा कर्करोग, तंबाखू खाणाऱ्यामध्ये तोंडाचा कर्करोग जास्तीत जास्त प्रमाणात होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट गर्भाशय मुखाचा कर्करोग. ह्याच्यावर जो रिसर्च झाला की ह्याचं जी कारणं आहेत ती इन्फेक्शनमुळे आहेत, HPV-मुळे आहेत, परंतु ते प्रिव्हेंटेबल आहे. त्याच्या पुढचा जो टप्पा होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की रिफाईनमेंट ऑफ सर्जरी. ज्या सर्जरीज बाकी ठिकाणी होऊ शकत नाही, ज्या शस्त्रक्रिया कुठेही होऊ शकत नाहीत, त्या टाटा हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात. त्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या आज अख्ख्या भारतात होऊ शकतात.
फार लांब जायची गरज नाही, घराजवळ ही ट्रीटमेंट मिळू शकते. हा एक फार महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. त्याच्या पुढे जे नवीन नवीन प्रोटोकॉल्स आलेले आहेत की स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग, या तिन्ही रोगाचं निदान त्याच्या बाल्यावस्थेत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची लक्षणं यायच्या आधी त्याच्या काही टेस्ट झाल्या पाहिजेत. स्वस्तात स्वस्त टेस्ट, फिजिकल एक्झामिनेशन ब्रेस्टची, स्वपरीक्षा नव्हे, कोणत्या तरी डॉक्टरकडे जाऊन परीक्षा करून घेणं वर्षातनं एकदा, व्हिज्युअल इन्स्पेक्शन सर्व्हिक्सचं आणि तोंडाचं नुसतं एक्झामिनेशन एक्सपर्ट करणं, ह्या 3 गोष्टी जर केल्या तर प्रत्येक टेस्टमुळे जवळजवळ 30% रोगावर मात करणं सोपं होऊन जातं. ह्या प्रकारचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते भारतात सगळ्यात पहिल्यांदा दाखवण्यात आले की हे पॉसिबल आहे कमीत कमी कॉस्टमध्ये. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा म्हणजे भारतामध्ये, अख्ख्या भारतामध्ये जे टाटा हॉस्पिटल बघितलं तर जवळजवळ 60% पेशंट महाराष्ट्राच्या बाहेरनं येतात. त्यांनी एवढ्या दूर का यावं? त्यांच्या घराजवळ ती स्टँडर्ड ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी अख्ख्या भारतामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी एक प्रोग्रॅम राबवते आणि त्याचं नाव आहे नॅशनल कॅन्सर ग्रीड. ह्या ग्रीडमध्ये अख्ख्या भारतातली जवळजवळ 400 हॉस्पिटल्स आहेत. एकाच गोष्टीसाठी एकत्र आलेले आहेत की सगळीकडे युनिफॉर्म ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. माझ्या घराजवळ जर मला ट्रीटमेंट मिळाली तर कॉम्प्लायन्स टू ट्रीटमेंट, माझी ट्रीटमेंट मी कंप्लीट करू शकेन ह्याची गॅरंटी मिळू शकते. जर मला कोणी सांगितलं आज की तू दिल्लीला जाऊन राहा आणि 3 महिने राहून ट्रीटमेंट कंप्लीट कर, मला कधी कधी शक्य होणार नाही एखाद्या वेळेस. तेव्हा कॉमन माणसाला हे करणं कठीण आहे. तेव्हा नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये युनिफॉर्म ट्रीटमेंट अख्ख्या भारतामध्ये हे फार महत्त्वाचा टप्पा डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने गाठलेला आहे टाटा हॉस्पिटलमुळे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या सपोर्ट सिस्टीम्स, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांनी एकत्र येऊन गेल्या 5 वर्षामध्ये अख्ख्या भारतामध्ये 8 नवीन कर्करोगाची हॉस्पिटल्स काढलेली आहेत टाटा हॉस्पिटलनी. 2 पंजाबमध्ये, 2 उत्तर प्रदेशात, एक बिहारमध्ये, एक आसामला, एक विशाखापट्टणममध्ये आणि ॲडिशनली ओरिसा आणि रूरल महाराष्ट्र खोपोली ह्या सगळ्या ठिकाणी नवीन नवीन हॉस्पिटल्स बांधत आहोत. आणि हे तिथे बांधायची का नाही याचं डिसिजन टाटा हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात, जास्तीत जास्त पेशंट दुरून येतात, त्या प्रत्येकाचा पेशंटचा ॲड्रेस जिओ टॅग करून भारताच्या नकाशावर आम्ही दाखवला. त्यामुळे आम्हाला कळलं की कुठल्या भागातनं जास्तीत जास्त पेशंट येतात तिकडे ती हॉस्पिटल्स तयार केलेली आहेत की त्यांनी घराजवळ ट्रीटमेंट घ्यावी. ही जी 10 हॉस्पिटल्स एकत्र आलेली आहेत, इकडची 2 आणि बाहेरची 8 धरून, ती हॉस्पिटल्स आज जवळजवळ 1.5 लाख दर वर्षाला नवीन पेशंटला त्यांच्या घराजवळ ट्रीटमेंट देते. हा माझ्या मते भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. खूप छान सर. म्हणजे एक कॅन्सरचा ग्रीड म्हणजे कुठेतरी त्याचं जाळं निर्माण करणं, जेणेकरून उपचारामध्ये सुसूत्रितपणा येईल आणि एक संयुक्तिक पद्धतीने रुग्णांवरती उपचार करता येईल, हेच उद्देश कुठेतरी साधण्याचा प्रयत्न या प्रयत्नातून नक्कीच दिसतो. सर, अनेक कंगोरे आहेत या विषयाचे, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपण काही महत्त्वाचे गोष्टी आता घेणार आहोत की प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन ज्याला आपण म्हणतो, कर्करोगाचे प्रतिबिंब, याबाबत समाजाने जीवनामध्ये काय गोष्टी अंगीकारल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं. डॉक्टर बानावळी सर. बरोबर. कारण मी मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे कॅन्सर प्रिव्हेन्शन इज बेटर देन कॅन्सर क्युअर, आणि फार महत्त्वाचं आहे. आणि भारतातले आपण डॉक्टर बडवेंनी जस्ट सांगितल्यासारखं जवळजवळ 60% कॅन्सर हे आहेत ते टोटली प्रिव्हेंटेबल आहेत. आणि त्यातले महत्त्वाचे म्हणजे ओरल कॅन्सर आपण ऐकलं, जे ॲडिक्शनमुळे होतात, टबॅको म्हणजे तंबाखूच्या सेवनाने होतात, ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचं लवकर जर हे स्क्रीनिंग केलं तर लवकर डिटेक्ट करू शकतो. तर ते ओरल कॅन्सर झाले.
तर दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे आणि ते जगात आता सगळ्यात वाढत चाललं आहे ते म्हणजे ओबेसिटी, म्हणजे लठ्ठपणा. हे जे फॅट आहे त्याच्यामुळे बरेचसे कॅन्सर आता वाढलेले आहेत. तसेच स्तनाचा कॅन्सर आहे, आतड्यांचा कॅन्सर, जो कोलॉन कॅन्सर आहे, बरेचसे आहेत जे ओबेसिटीमुळे होतात. तर ती ओबेसिटी या लठ्ठपणा कमी करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी परत फिजिकल एक्सरसाइज करायला पाहिजेत आपल्याला. आणखी ते हे वाढवले पाहिजे, आपण रोज चाललं पाहिजे, काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, लठ्ठपणा वाढू देता कामा नये, चांगलं जेवलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. आता हे फास्ट फूडमध्ये ह्याच्यामध्ये बराच आपल्याला त्रास होतो, कारण जे अगोदरचं आपलं जेवण होतं ते कमी होत चाललं आहे. पण जे आम्ही नेहमी पेशंटना सांगतो, काही सफेद ज्या गोष्टी आहेत त्या खाऊ नये. कुठलीही सफेद गोष्ट ही बॉडीला चांगली नाही. उदाहरणार्थ सॉल्ट, म्हणजे सॉल्ट आहे, शुगर आहे, मैदा आहे, रिफाईंड ऑइल आहे, पॉलिश्ड राईस आहे, हे सगळे जे सफेद पदार्थ आहेत ते अवॉइड करणं फार महत्त्वाचं आहे. कलर ज्या वस्तू आहेत ते जास्तीत जास्त जेवणात रोज राहिले पाहिजेत. सॅलड आहे, फ्रूट्स आहेत, हे सगळे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, ही रोज जेवणात घेतली पाहिजे. मोड आलेलं कडधान्य आहे, स्प्राउट्स ज्याला आपण म्हणतो, हे सगळं केल्याने आपल्याला कॅन्सर हा प्रिव्हेंट करता येईल. आणि इंडियामध्ये अजूनही जो कॅन्सर आहे बऱ्याच प्रमाणात प्रिव्हेंटेबल आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट मी नेहमी सांगतो आमच्या पेशंटना, आणि आपण त्याच्याबद्दल बोलत नाही, ती म्हणजे झोप. या आपल्या मोबाईल्समुळे, टी व्हीमुळे, ह्याच्यामुळे आपली झोप कमी झाली आहे पूर्ण. आणि एस्पेशली जी 10 वाजल्यापासूनची साधारणपणे सकाळी 4 वाजल्यापर्यंतची जी ब्रह्ममुहूर्त आपण म्हणतो, तोपर्यंतची झोप ही फार महत्त्वाची आहे. आणि बॉडीची हिलिंग जी आहे ती व्हायची असेल तर त्या वेळेतली झोप महत्त्वाची, आणि ती जवळजवळ नष्टच झाली आहे. आणि त्याच्यामुळे असेल की कॅन्सरचं प्रमाण का वाढतं आहे. पण झोप महत्त्वाची आहे, तर सगळ्यांनी कृपा करून, काळोख करून 10 वाजता झोपणं फार फार महत्त्वाचं आहे. होणार नाही, बोलणं सोपं आहे, पण प्रयत्न करा. आपल्याला कॅन्सरचं प्रमाण कमी करायचं असेल तर बॉडीला आरामही दिला पाहिजे. आणि बॉडीला लवकर, जर कॅन्सरच्या पेशी या प्रत्येक बॉडीमध्ये प्रत्येक सेकंदाला होत असतात, पण बॉडीची प्रतिकारशक्ती आहे ती त्याला मारून त्याला वाढू देत नाही. तर आपल्याला बॉडीला मदत करायला लागेल, ज्या अर्थी कॅन्सर होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. कारण प्रिव्हेन्शन अगेन इज मच मच बेटर दॅन कॅन्सर क्युअर. नक्कीच उपचारापेक्षा प्रतिबंध हा कधीही चांगला असतो. वेळ अतिशय कमी आहे. डॉक्टर बडवे सर, मी आपल्याकडे काही शेवटचा प्रश्न घेऊन येतो की भविष्यात आपण कर्करोगाच्या उपचारासंदर्भात या क्षेत्रामध्ये कोणते नवीन बदल घडतायत असं आपण पाहू शकतो? रेडिएशनमध्ये नवीन नवीन मशीन्स येत आहेत. त्यातली काही मशीन भारतात बनवत आहेत, हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. प्रोटॉन थेरपी आहे, प्रोटॉन थेरपीची ज्या गॅन्ट्रीज आहेत त्या भारतात बनत आहेत आज. आणि बरीचशी नवीन मशीन्स जी निदान करू शकतात ती पण भारतात बनत आहेत. हा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे लवकर निदान होऊन ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट प्लॅन हे रोग्यांना मिळू शकतं. त्याची जी औषधं आहेत ती भारतात सगळ्यात स्वस्त आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट मी असं सांगेन, आपल्या मनामध्ये नेहमी असतं वेस्ट इज बेस्ट, परंतु कर्करोगाच्या बाबत एक गोष्ट जरूर सांगेन की कर्करोगाचं प्रमाण इंग्लंड अमेरिकेमध्ये दर लाखामागे 360-370 इतकं आहे, जे आपल्या शहरामध्ये दर लाखामागे 100 आहे. आपल्या मिड साईज टाउन्समध्ये तुम्ही सांगली, मिरज, कोल्हापूरला गेलात तर ते प्रमाण दर लाखामागे 70 आहे. आणि आपल्या खेडेगावामध्ये दर लाखामध्ये 45 आहे. तेव्हा आपण 2 गोष्टी महत्त्वाच्या जर केल्या आयुष्यामध्ये, एक म्हणजे तंबाखू संपूर्णतः बंद करायचा, दुसरं जर स्थूलपणा कमी करण्यासाठी रोज जर एक अर्धा तासाचा जर व्यायाम केला, चाललात अर्ध्या तासासाठी आणि रात्रीचं जेवण बंद केलं, तर 40 वर्षानंतर हा रेग्युलर केलेला एक्सरसाइज तुम्हाला कर्करोगापासून लांब राहील. आणि ज्यांना कोणाला कर्करोग झालेला आहे त्यांना मी एवढंच सांगेन की रोगाच्या भीतीने जगणं थांबवू नका. रोगाच्या भीतीने जगणं थांबवू नका. आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे मी फक्त एका वाक्यात आपल्याकडून आजच्या ह्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने संदेश आपण दोघंही एका वाक्यात काय देऊ इच्छिता आपल्या प्रेक्षकांना, देशवासियांना? महत्त्वाचा संदेश मी देईन की आमचं काम कमी करा
आम्हाला आमचं का दुकान बंद करून टाका असा संदेश मी देऊ इच्छितो की कॅन्सर हा झालाच नाही पाहिजे, हा प्रिव्हेंटेबल आहे. ज्या अर्थी आपण जर मदत केली, आता आपण ऐकलं कसा तो प्रिव्हेंट करता येईल, जर केलं तर त्याचं प्रमाण कमी होईल, आम्हाला थोडा आराम मिळेल, आमचं काम कमी होईल. आणखीन कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललं आहे, कुठेतरी त्याचं आपल्याला थांबवता आलं तर फार फार बरं होईल. तर ते करावं अशी माझी विनंती आहे. इतका सुंदर संदेश मी माझ्या आयुष्यात कधी ऐकला नाही. आमचं दुकान बंद करा आणि आमचं काम बंद होऊ द्या, हा संदेश ह्याच्यात मला वाटतं सगळ्या गोष्टी आल्या की किती निस्वार्थपणे एकंदरीत हा सगळा प्रवास चालू आहे. वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला कुठेतरी हा कार्यक्रम थांबवावा लागतोय. आपले दोन्हीही पाहुणे डॉक्टर बडवे सर आणि डॉक्टर बाणावळी सर, आपण वेळात वेळ काढून व्यस्त वेळापत्रकातून इथे आलात, त्यानिमित्ताने मी आपल्या तमाम प्रेक्षकांतर्फे, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या पूर्ण हॅलो डॉक्टरच्या टीमतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण आल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. मित्र, जीवनाचं सौंदर्य हे त्याच्या नक्कीच अनिश्चिततेत असतं आणि कदाचित म्हणून आशा ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल ही केवळ एक इमारत नाही आहे, तर ती आहे विश्वासाची शिदोरी, वेदनेतून उभं राहण्याची ताकद आणि अंधारातही प्रकाश शोधण्याची प्रेरणा. इथे केवळ शरीरावर उपचार होत नाही, तर मनालाही बळ दिलं जातं आणि जीवनाला नव्याने अर्थ कळेल या हिशोबाने पुढचा प्रवास केला जातो. स्थापना दिनाच्या या पवित्र निमित्ताने या महान संस्थेला आणि इथल्या प्रत्येक सेवकाला आमचा सर्वांचा सगळ्यांच्या वतीने मानापासून मानाचा मुजरा आणि सलाम. शेवटी नक्कीच आता वेळेअभावी आपल्याला हा कार्यक्रम इथे संपवावा लागतोय, पण नक्की भेटूया प्रेक्षकांनो हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.